नमस्कार साईराम मुलांनो. कधीतरी असं होतं की घरामध्ये आई बाबा तुम्हाला काही कामं सांगतात. भाजी घेऊन ये, फळं घेऊन ये, किंवा तुम्ही तुमची पेनं, पेन्सिली किंवा तुमचं दप्तरातलं इतर साहित्य कधीतरी तुम्ही तुमचंच जाऊन घेऊन येता, बरोबर? मग हे सगळं जेव्हा तुम्ही जाता आणता तेव्हा काय होतं मुलांनो? काय करता म्हणजे तुम्ही जेव्हा फळं आणायला जाता, भाजी आणायला जाता, तुमची गोष्टीची पुस्तकं किंवा कधीतरी तुम्ही पेपर आणायला जाता, धान्यांच्या दुकानात जाता, कधीतरी तुम्ही मंदिरात जाता तेव्हा देवळामध्ये जाताना तुम्ही देवासाठी तुम्ही हार घेऊन जाता. हे सगळं जेव्हा तुम्ही कामं करत असता तेव्हा तुम्ही नक्की काय करता मुलांनो? काही विचार केलाय का? तुम्ही जाता, घेऊन येता. बाबांनी पेपर आणायला सांगितला, पेपरवाल्याकडे गेलात, पेपर आणलात. फळवाल्याकडे गेलात, 1 किलो सफरचंद आणली. तो फळवाला तुम्हाला असंच देतो का सगळं? तुम्ही म्हणाल, मीच काय विचारताय, पैसे दिल्याशिवाय कोणी देईल का काही आपल्याला? अगदी बरोबर म्हणालात. म्हणजे तुम्ही मंदिरात जा, देवळात जाताना तुम्ही हार घेऊन जा, पेढे घेऊन जा, पण पैसे दिल्याशिवाय मिळतं का? नाही. भाजी मंडईत जेव्हा जाता, आई कधीतरी सांगते की जाऊन काहीतरी भाज्या घेऊन ये. त्यावेळी तुम्ही भाजीवाल्याला पैसे देता, तेव्हाच तर तुम्हाला भाज्या मिळतात ना. तसंच फळवाल्याकडे गेल्यावर सुद्धा तुम्ही पैसे दिल्यानंतरच तुम्हाला वेगवेगळी फळं खरीदता येतात. पेपरवाला सुद्धा तुम्हाला, धान्यवाला सुद्धा तुम्हाला पैसे दिल्यानंतरच त्या वस्तू तुम्हाला देतो. असंच कोणी फुकट नाही आपल्याला देत. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोपऱ्यातलं तुमचं आवडतं ठिकाण मॉल. जेव्हा दिवाळी, दसरा आता येतोय जवळ, त्यावेळी तुम्ही काय करता? तुमच्या डोक्यामध्ये विचार चालू झालेला असतो की आता मला आई कुठले नवीन कपडे घेणार आहे, काय नवीन वस्तू मला दिवाळीचे गिफ्ट मिळणार आहेत, बरोबर? पण हे सगळं घेताना मुलांनो, पैसे दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. मग फळं असू देत, भाजीपाला असू दे, फुलं असू दे, धान्य असू दे, कपडा लत्ता असू दे, तुमच्या दप्तरातल्या शाळेच्या वस्तू असू देत, सगळं काही तुम्हाला हवं आहे, पण ते तुम्हाला पैसे दिल्यावरच मिळतं. म्हणजे काय की या सगळ्या ठिकाणी पैशांचा व्यवहार झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. कुठल्याही गोष्टीला खरेदी करताना तुम्हाला पैसे द्यावेच लागतात आणि मग ती तुम्ही वस्तू घरी आणता. आणि म्हणूनच मुलांनो, आज मी तुम्हाला 18वा धडा पैशांचे व्यवहार हा शिकवणार आहे. मुद्दामूनच मी तुम्हाला तुमच्या बोलीभाषेतली रोजची तुमची उदाहरणं तुम्हाला मी दिली की ती सगळी करत असताना पैसे द्या आणि वस्तू घ्या. हा तुम्ही तुमचा जो काही ही जी काही तुमची गोष्ट आहे ती तुम्ही आचरणात आणता. उगाच तुम्हाला कुठलाही फळवाला, भाजीवाला तुम्हाला फुकटची भाजी देणार नाही. पैसे दिले, पैशांचा व्यवहार केला की मगच तुम्हाला त्या वस्तू मिळतात. आता हे जे खाली मुखपृष्ठ दिसतंय बघा, मगाचं मी तुम्हाला चित्र जी तुम्हाला वेगवेगळी दाखवली ती वेगळी होती, रोजच्या जीवनातली होती. ही सुद्धा चित्र दिसत आहेत ती रोजच्या जीवनातलीच आहेत, पण काही ठिकाणी स्पेसिफिकली त्या गोष्टींसाठी तुम्हाला पैशाचा व्यवहार करावा लागतो. बघा, एके ठिकाणी तुम्हाला बँक दिसतेय, बँकेतले पैसे दिसत आहेत. दुसरीकडे तुम्हाला भाजीवाला दिसतोय. तिसरीकडे तुम्हाला टेलिफोन एक्सचेंज जे आहे, जिथे तुम्ही घरातला फोन वापरता त्याचं बिल भरण्यासाठी तुम्हाला जावं लागतं, ते दिसतंय, बरोबर ना. दूरध्वनी केंद्र जो आहे, फोनला काय म्हणतात? दूरध्वनी. मग तो तिथे आपल्याला त्याचं बिल भरायचं असतं, तर ते चित्र आपल्याला दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज देयक केंद्र सुद्धा आपल्याला दिसतंय. जी इलेक्ट्रिसिटी वापरतो त्याचे सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतात की नाही. आणि चप्पलच्या दुकानात तुम्ही जेव्हा बूट, सँडल घ्यायला जाता ते चित्र तिथे दिसतंय. त्याचबरोबर शेजारी बघा पोस्टमन काका सुद्धा दिसत आहेत आपल्याला. तर पोस्टाच्या ऑफिसमध्ये तुमचे आई बाबा तुम्हाला घेऊन जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणावाराला तुम्ही जी कपड्यांची, वाढदिवसाला कपड्यांची खरेदी करता की नाही, ते चित्र तुम्हाला दिसेल. म्हणजे बघा, भाजी मंडई असू दे, फळवाला असू दे, किंवा तुमचं स्टेशनरीचं दुकान असू दे, बँक असू दे, दूरध्वनी केंद्र असू दे, वीज देयक केंद्र असू दे, कुठलंही केंद्र असू दे, तुम्हाला बाहेरच्या, जेव्हा तुम्ही जगामध्ये बाहेर पडता तेव्हा तुम्हाला पैसे दिल्याशिवाय वस्तू खरेदी करता येत नाही. पैसे दिले की मगच ही वस्तू तुम्ही खरेदी करता. थोडक्यात काय तर पैशांचा व्यवहार हा चोखठोक तुम्हाला करावा लागतो आणि तेव्हाच तुम्हाला त्या सगळ्या वस्तू विकत घेता येतात. काय मुलांनो, लक्षात आलं की नाही? इतकी सगळी मुखपृष्ठावरची चित्र मी तुम्हाला रंगीत चित्र सगळी दाखवली आणि तुम्हाला सांगितलं की पैशांचे व्यवहार कुठे कुठे होतात. आणि मी जरी ही चित्र तुम्हाला दाखवत असले तरी बरीच अजून अशी ठिकाणं आहेत की पैशांचा व्यवहार झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. चला तर मुलांनो, हा धडा आपण शिकायला सुरुवात करूया. अजून असे कित्येक ठिकाणं आहेत की जिथे पैशांचा व्यवहार होत असतो आणि तो झाल्यावरच ती वस्तू मिळते किंवा आपलं ते काम होतं. खालील चित्र पहा, पैशांचे व्यवहार कोठे कोठे होतात ते सांगा.
आता पहिलं चित्र आहे बघा, मगाशी मी सगळी चित्र तुम्हाला दाखवलेली होती. पहिलं चित्र आहे बँकेचं चित्र दिसतंय. लोक तिथे बँकेमध्ये आलेली आहेत, कॅशियर तिथे बसलाय बघा, कोणी पैसे काढायला आलंय, कोणी पैसे भरायला आलंय. बाजूला बघा तुम्हाला नोटांच्या थप्प्या दिसत आहेत ना, बँकेमध्ये असतात तशा. घरी तुमच्या पाकिटामध्ये तुम्ही पैसे ठेवता ना, आई बाबांनी तुम्हाला तुमचा पॉकेट मनी दिला, कोणी तुम्हाला वाढदिवसाला पैसे दिले की तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवता, ते पाकिट सुद्धा तुम्हाला दिसतंय. थोडक्यात काय तर बँकेमध्ये आपण पैसे काढतो सुद्धा बँकेतनं आणि पैसे ठेवतो सुद्धा. बँकेमध्ये आपण बचत केली तरच मग आपण पैसे काढू शकतो, म्हणजे पैशांचा व्यवहार हा इथे होत असतो. बँकेचे बरेच सारे आपल्याला पैशांच्या व्यवहारासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो, ते हळूहळू आपण शिकत जाऊया. आता दुसरं चित्र आपण जे बघतोय बघा, तिथे टेलिफोनचं चित्र आहे, दूरध्वनी जो आहे त्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे. दूरध्वनी केंद्र दिसतंय. म्हणजे हा जो टेलिफोन आहे ते तुम्ही घरात जो टेलिफोन वापरता, मोबाईल वापरता, कुठलाही तुम्ही हे जे दळणवळणाचं तुम्ही जे साधन वापरता तर त्याचे तुम्हाला पैसे द्यायला पाहिजेत ना. तुम्हाला पैसे दिल्यावरच तुमचा घरातला फोन तुमचा चालू असतो, बरोबर ना. आणि त्याचबरोबर काही वेळा बघा तुम्ही तुमचा मोबाईल रिचार्ज करता, मग तुम्ही जिओच्या गॅलरीत जाता, एअरटेलच्या गॅलरीत जाता, वोडाफोनच्या गॅलरीत जाता, मग पैसे दिल्याशिवाय तुम्हाला रिचार्ज करून मिळेल का, फोन सुरू तुमचा होईल का. म्हणजे त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे द्यावे लागतात. पैशांचा व्यवहार तुम्हाला तिथे तो करावा लागतो. लक्षात आलंय का मुलांनो. म्हणजे घरातला जो तुमचा टेलिफोन आहे तो चालू राहण्यासाठी तुम्हाला जे मंथली बिल येतं, महिन्याचं बिल येतं, ते तुम्हाला भरावं लागतं. ते जर भरलं नाही तर काय होईल, तुमचा घरातला फोन बंद होऊन जाईल, बरोबर ना. आणि म्हणूनच तिथे सुद्धा पैशांचा व्यवहार होतो. पैसे भरा आणि फोन चालू करा. तिसरं चित्र बघा, भाजीवाला आपल्याला दिसतोय. भरपूर वेगवेगळ्या भाज्या आहेत. लोक तिथे भाजी खरेदी करायला आलेली आहेत. कोणी 1 किलो घेतोय, कोणी 5 किलो घेतोय. हे सगळं घेत असताना तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पैसे द्यायचे त्या भाजीवाल्याला, बरोबर की नाही. भाजीवाल्याने सुद्धा कुणाला तरी पैसे देऊनच ती भाजी विकत घेतली आणि मग तो आता तुम्हाला विकतोय. म्हणजे तुम्हाला पैसे देऊनच भाजीची खरेदी, फळांची खरेदी ही तुम्हाला करायची आहे. बघा तुमच्यासारखी छोटीशी मुलगी सुद्धा तिकडे दिसतेय की ती सुद्धा भाजी खरेदी करण्यासाठी आलेली आहे. म्हणजे पैशांचे व्यवहार इथे भाजी मंडई सुद्धा होताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर पुढचं जे चित्र आहे ते वीज देयक केंद्र आहे. मुलांनो, घरामध्ये तुमच्या घरात फॅन चालू असतात, लाईट्स चालू असतात, वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिसिटी, तुमचा लॅपटॉप, आता तुम्ही ज्या परीक्षा देता, हे प्रेझेंटेशन्स बघता मोबाईलवरती, तर हे सगळं रिचार्ज करण्यासाठी, हे सगळं चार्जिंग करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. आणि ते इलेक्ट्रिसिटी ती वापरताना, ती वीज वापरताना आपल्याला त्या विजेचं सुद्धा पैसे द्यावे लागतात. मग हे विजेचे, इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे आपलं, ते बिल आपल्याला भरावं लागतं. ते जर आपण भरलं नाही तर आपल्या घरात फॅन, लाईट्स सगळे चालू राहतील का, नाही. म्हणजे आपल्याला तिथे जाऊन आपल्याला विजेचं बिल येतं की नाही, ते विजेचं बिल आपल्याला त्या वीज देयक केंद्रामध्ये जाऊन भरावं लागतं, बरोबर आहे. आणि त्यामुळेच मग तिथे सुद्धा आपला पैशांचा व्यवहार होतो. म्हणजे तुम्ही तुमचं बिल भरलं की तुमची पुढची इलेक्ट्रिसिटी चालू राहते, घरातले फॅन, लाईट्स, तुमचा लॅपटॉप, तुमचा मोबाईल, हे सगळं चार्ज करण्याचं जे तुमचं काम आहे ते तुमचं अतिशय सोप्या रीतीने होऊन जातं. पण तिथे सुद्धा तुम्हाला पैशांचा व्यवहार करावा लागतो. मुलांनो, पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय, जरा तुमच्याशी रिलेट करणारं हे चित्र आहे ना. की पावसाळा आला की गमबूट्स घ्यायचे, पावसाळ्याचे बूट घ्यायचे. दिवाळी आली की नवीन नवीन चपला, नवीन नवीन सँडल्स ते घ्यायचे. हे सगळं तुम्ही अगदी आईबाबांना अगदी सांगत असता आणि आईबाबा तुम्हाला तितक्याच प्रेमाने सगळ्या वस्तू घेऊन जात असतात. पण ते करत असताना तुमच्या लक्षात येतं का, एखादे बूट किंवा एखाद्या चपला आपण जेव्हा खूपच महागड्या आपण निवडतो त्यावेळी तुमच्या लक्षात असतं का की आईबाबांना त्याचे पैसे द्यायचे आहेत. पैशांचा व्यवहार केल्यावरच ते चांगले बूट, चांगल्या चपला तुम्हाला महागड्या खरेदी करता येणार आहेत. म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा पैसे दिल्यानंतरच तो व्यवहार होतो, हे मला तुम्हाला या चित्रातनं सांगायचं आहे. मुलांनो, पुढचं चित्र जे आहे ते बघा, पोस्टमन काका दिसत आहेत, पोस्ट ऑफिस आपल्याला तिथे दिसतंय. इतर लोक सुद्धा बघा पोस्टाची वेगवेगळी कामं करतायत. जेव्हा तुम्ही पोस्टामध्ये, आता पोस्टामध्ये आपलं जाणं जरी कमी झालेलं असलं तरी सुद्धा अजूनही काही उपयोग पोस्टाचे असे आहेत की लोकांना कोणाला मनी ऑर्डर करायची आहे, तुमचा एखादा मित्र, त्याला तुम्हाला ग्रीटिंग कार्ड, वाढदिवसाचं अभिनंदन करणारं, किंवा तुम्हाला एखाद्या परीक्षेत तो चांगल्या मार्कांनी पास झालाय तर त्याच्यासाठी तुम्हाला काही गिफ्ट पाठवायचं असेल तर आपल्याला
आपल्याला पोस्ट ऑफिसचा उपयोग होतो. पण ते करताना सुद्धा आपल्याला त्याचे चार्जेस भरावे लागतात, आपल्याला पैसे भरावे लागतात. तर या पोस्ट ऑफिसमध्ये नुसतंच आपल्याला पत्र येतंय, आपल्याला पत्र आलंय आणि पत्र वाचायचं एवढंच अपेक्षित न राहता वेगवेगळ्या मनी ऑर्डर्स करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पोस्टातनं मुदती ठेवणं, पैसे तिथे ठेवणं आणि त्याचा फायदा घेणं आणि ते करताना तिथे सुद्धा आपल्याला पैशांचा वापर करणं गरजेचं आहे हे या चित्रातनं आपल्याला स्पष्ट होतं. त्याच्यानंतर मुलांनो, तुमचं आवडतं चित्र. आता दिवाळी दसरा जवळ आलाय, त्यामुळे तुम्हाला वेध लागलेले आहेत की बाहेर वातावरण कसंही असलं तरी तुम्ही आईच्या मागे लागलेला आहात की मला नवीन फ्रॉक पाहिजे, नवीन शर्ट पाहिजे आणि ते खरेदी करण्यासाठी आपल्याला बाहेर जायचंय, बरोबर की नाही? पण जेव्हा शर्ट, फ्रॉक, साडी आपल्याला हे सगळं घ्यायचंय त्यावेळी आपल्याला त्याचे पैसे सुद्धा द्यायचे. म्हणजे या कपड्यांच्या दुकानात सुद्धा आपल्याला वस्तू विकत जेव्हा घ्यायची आहे, शर्ट, पॅन्ट, फ्रॉक, साडी विकत जेव्हा घ्यायची आपल्याला, तेव्हा आपल्याला पैसे द्यायचे आहेत. म्हणजे इथे सुद्धा पैशांचा व्यवहार किती गरजेचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. मुलांनो, आजचा जो आपण धडा शिकलो पैशांचे व्यवहार, हे पैशांचे व्यवहार करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी ते होत असतात आणि ते होताना वीज देयक केंद्र असेल तर वीज देयक केंद्रामध्ये जायचंय, दूरध्वनी केंद्र असेल तर दूरध्वनी केंद्रात जायचंय, पोस्ट ऑफिस असेल तर पोस्ट ऑफिस, जिथे कुठे तुम्हाला वस्तू विकत घ्यायची तिथे तुम्हाला पैशांचा व्यवहार हा आलाच आणि पैसे द्यायचे आणि व्यवहार करायचा, बरोबर की नाही? आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही म्हणालच की मी प्रत्येक वेळी आम्ही बाहेर जातो तेव्हा आई तुम्हाला आठवण करते की नाही की मुलांनो पैसे घेतलेत का? पैसे घेतल्यानंतरच बाहेर पडा आणि वस्तू विकत घेऊन या. मग ती फळं असू देत, फुलं असू देत ना, तुमच्या चपला असू देत, तुमचे कपडा असू दे, कपडा लत्ता असू दे, सगळं करण्यासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी, बँकेत ठेवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैशांचा व्यवहार आपल्याला जमला पाहिजे, आपल्याला आला पाहिजे आणि त्यातनंच मग तुम्ही हुशार होत जाता की नाही. आणि म्हणूनच हा धडा आज योग्य वयात तुमच्यावरती आई तुम्हाला छोटी छोटी कामं देतच असेल आणि म्हणूनच असे पैशांचे व्यवहार शिकतच तुम्हाला मोठं व्हायचं आहे. मुलांनो, आता याच धड्यातल्या काही जोड्या तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. आता समोर जो तुम्हाला प्रश्न दिसतोय तो प्रश्न आहे, म्हणजे अ गटामध्ये आणि ब गटामध्ये मी काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. कारण रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात तर त्या कुठे जायचं, कसं जायचं, कशी तिथे बिलं भरायची, हे सगळं तुम्हाला लक्षात यावं, हाच त्यामागचा हेतू आहे. आता बघा, अ गटामध्ये मी लिहिलेलं आहे विजेचे बिल भरणं, दुसरं आहे मनी ऑर्डर करणं आणि तिसरं आहे फोनचं बिल, बरोबर आहे की नाही? मग आता ब गट जो दिलेला आहे तो आहे पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र आणि वीज देयक केंद्र. असं उलटं सुलटं मी तुम्हाला दिले आणि आता तुम्हाला मुलांनो हे ओळखायचं आहे, कळते का तुम्हाला? आणि त्यामुळे आता त्याचं उत्तर तुम्ही सोडवणार आहात. आता जोड्या जुळवताना तुम्ही काय बरं करणार? विजेचे बिल भरणं, विजेचं बिल भरल्यानंतर काय होतंय, कुठे भरतात ते तुम्ही? वीज देयक केंद्रामध्ये. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विजेचं बिल भरण्यासाठी तुम्हाला त्या केंद्रातच जावं लागतं, वीज देयक केंद्रात जाऊन तुम्हाला विजेचं बिल भरावं लागतं. ते इथे तिथे तुम्ही दूरध्वनी केंद्रात जाऊन, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते भरू शकत नाही. दुसरं आहे मनी ऑर्डर करणे. मनी ऑर्डर कुठे करतात सांगा तुम्ही मला? पोस्ट ऑफिसमध्ये, अगदी बरोबर. आणि तिसरं आहे फोनचं बिल. ते कुठे भरावं लागतं? दूरध्वनी केंद्रामध्ये जाऊनच आपल्याला फोनचं बिल भरावं लागतं. आपलं मोबाईल आपल्याला रिचार्जच्या गॅलरीत जाऊनच आपल्याला करावा लागतो, तेव्हाच तुमचा फोन चालू असतो. मग तो घरातला असू दे, मोबाईल असू दे, बरोबर ना? आणि म्हणूनच ह्या ज्या जोडाजुळवा आणि त्याची उत्तरं मी दिली ती मुद्दामून तुम्हाला कळावं, तुम्हाला कुठल्या केंद्रात जाऊन कुठलं बिल भरावं हे कळण्यासाठीच खास करून मुलांनो मी तुम्हाला दिली. आता बँकेत चालणारे पैशांचे व्यवहार सांगा असं मी तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही मला काही गोष्टी तुम्ही मला सांगाल, पण सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतील असं नाही. आणि म्हणूनच असे सगळे पैशांचे व्यवहार आपण जेव्हा बघतो तेव्हा बँकेत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पैशांचे व्यवहार होत असतात. आणि म्हणूनच मुद्दामून काही जरी बँकेतले व्यवहार तुम्हाला माहिती असतील तरी सुद्धा मी मुद्दामून काही पैशांचे व्यवहार बँकेतले आज तुम्हाला सांगणार आहे आणि शिकवणार आहे. बँकेत चालणारे पैशांचे व्यवहार सांगा. त्याचं उत्तर काय आहे? 1 आहे पैसे भरणे, 2 पैसे काढणे, 3 चेक देणे, 4 चेक वटवणे, 5 दागिने सुरक्षित ठेवणे, 6 कर्ज घेणे आणि 7 दागिने गहाण ठेवणे.
मुलांनो, पैसे भरणं, पैसे काढणं, चेक देणं घेणं हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही आईबाबांबरोबर बऱ्याच वेळा जाता आणि हे सगळे व्यवहार तुम्ही बघत असता, शिकत असता, बरोबर ना? पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर दागिने सुरक्षित ठेवणं. घरी तुम्हाला हे दागिने ठेवायला भीती वाटते, बरोबर? आणि म्हणूनच बँकेमध्ये तुम्ही लॉकरमध्ये दागिने, तुमचे चांदीचे, सोन्याचे जे काही तुमच्या वस्तू असतात, दागिने असतात, ते तुम्ही सुरक्षितरित्या लॉकरमध्ये तुम्ही ठेवता आणि असा तुम्ही बँकेचा उपयोग करून घेता. त्याचबरोबर दागिने गहाण सुद्धा अडीअडचणीच्या वेळेला बँकेमध्ये दागिने गहाण ठेवून त्यातनं पैसे घेण्याचं काम तुम्ही बँकेतनं करता. बघा, म्हणजे बँकेतले कितीतरी व्यवहार जे आहेत ते पैशांचे कसे होतात काही आपल्याला माहितीही नसतात, कारण तुम्ही लहान आहात की नाही म्हणून. त्याचबरोबर कर्ज घेणं हे सुद्धा बँकेतनं आपल्याला कर्ज घेता येतं. कारण का तर कर्ज घेताना संकटाच्या वेळी त्या पैशांचा आपल्याला उपयोग होतो. आहे मुलांनो, आज मी तुम्हाला एक वेगळा गृहपाठ देणार आहे. तो गृहपाठ काय आहे तर तुम्ही भाजी मंडईमध्ये जायचंय. भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही घरातनं जाताना भाज्यांची यादी तयार करायची आहे. कारण किती भाजी तुम्हाला आणायची हे तुम्हाला तुमच्या आईला विचारायचंय आणि त्याची एक लिस्ट तयार करायची आणि यादी तयार करून त्या भाज्यांचे प्रति किलो दर आहेत ते सुद्धा तुम्ही त्या मंडईमध्ये गेल्यावर लिहिणार, कारण आईला आल्यावर तुम्हाला हिशोब द्यायचे आहेत. आणि घरी आल्यानंतर भाज्यांची लिस्ट बरोबर तुम्ही आणली आहे की नाही, केलंय की नाही हे सगळं तुम्ही बघायचंय. प्रति किलो प्रत्येक भाजी तुम्हाला कशी पडली हे दर तुम्हाला आईला सांगायचे आहेत. तो हिशोब आईला तुम्हाला द्यायचा आहे. तो पैशांचा व्यवहार तुम्ही कसा केलात, कसा शिकलात हे आईला सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मराठीचा गृहपाठ वहीमध्ये तुम्ही भाजी मंडईवरती 5 ते 7 वाक्य लिहायचे की तुम्ही भाजी मंडईत जाऊन काय काय केलं, कुठल्या भाज्या आणल्यात आणि पैशांचा व्यवहार कसा केलात. म्हणजे थोडक्यात लिहिलं म्हणजे मला सुद्धा कळेल की तुम्हाला तो व्यवहार नीट करता आलाय की नाही आणि तुम्ही नीट पैशांचे व्यवहार शिकलायत की नाही. मी आशा करते की एक नवीन धडा आपण आज पैशांचा व्यवहार आपण बघितला, शिकलो आणि दररोजच्या जीवनात सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करून घेणार आहात. मी आशा करते की आता असेच उत्तरोत्तर तुम्ही हे पैशांचे व्यवहार करत जाल आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुम्ही खुश कराल, कारण तुम्ही नवीन प्रकार तुम्ही शिकत आहात हे त्यांना दाखवून द्याल. थँक्यू व्हेरी मच.